नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दी फर्स्ट चर्चमध्ये आनंदाचे वातावरण. प्रभू येशूच्या स्वागतासाठी ख्रिस्ती बांधव झाले सज्ज. महसूल कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा आणि शासकीय सुट्ट्या रद्द. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव प्रक्रिया राबवून द्यावी. धर्मादाय उपायुक्त यांचे सिद्धेश्वर देवस्थान समितीला आदेश. सराईत गुन्हेगार अभिजित बनगरवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर येरवड्यात झाली रवानगी. आणि सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद. $25,000 महिला टेनिस स्पर्धेची पारितोषिकाची ठरली मानकरी. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर दी फर्स्ट चर्चमध्ये प्रभू येशूच्या स्वागतासाठी ख्रिस्ती बांधव सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रंगभवन परिसरात असणाऱ्या दी फर्स्ट चर्चमध्ये प्रभू येशूच्या स्वागतासाठी ख्रिस्ती बांधव सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. चर्च परिसरात ख्रिसमस सणाच्या निमित्ताने सर्व जय्यत तयारी करण्यात आली असून विविध गीतांच्या माध्यमातून प्रभू येशूची प्रार्थना केली जाणार आहे. दरम्यान चर्च परिसरात ख्रिसमस निमित्त प्रभू येशूच्या स्वागतासाठी गोठ्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. एकंदरीतच नाताळ सणाच्या निमित्ताने शहरातील ख्रिस्ती बांधव सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले. ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर मंदिरास रंगरंगोटी तसेच नूतनीकरण सुरू असल्याचे चित्र दिसून आले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरास रंग देण्याचे काम सुरू झालेले दिसून आले. मंदिराच्या परिसरातील विविध प्रकारच्या खोल्यांना रंग दिला जात आहे. कार्यालय, नागोबा तसेच वरांड्यात कलर दिला जात आहे. दरम्यान रंग देण्यासह फरशीकरण आणि डागडुजीचे काम सुरू केल्याचे दिसून आले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कामे तातडीने पूर्ण केली जातील असे ठेकेदारांकडून सांगण्यात आले. दरम्यान यात्रा काळ आणि लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे देखील इतर शहरातून आणि जिल्ह्यातून आलेल्या भाविकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानच्या यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवावी आणि लिलावाची सर्व कागदपत्रे सादर करावीत असे आदेश धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थानला दिले आहेत. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानच्या यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवावी व लिलावाची सर्व कागदपत्रे सादर करावीत असे आदेश
धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर यांचे अध्यक्ष व सचिवांना दिले आहेत, अशी माहिती साईबाबा एंटरटेनमेंटचे बद्रीनारायण नोगजा यांनी दिली. सन 2010 साली धर्मादाय सह आयुक्त लातूर विभाग लातूर यांनी यापूर्वी या संबंधात निर्देश दिले होते. श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीकडून सन 2010 ते 2023 या कालावधीत आणि आजपर्यंत लिलाव पद्धतीने मैदान परिसरातील स्टॉल व इतर व्यावसायिकांना जागेचे वाटप करण्यात आले नव्हते. या संदर्भात सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे निलेश तुकिया, बद्रीनारायण नोगजा, कैलास चव्हाण यांनी लेखी अर्ज केला होता. त्यानंतर धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी लिलाव जाहीर व प्रचलित पद्धतीची प्रक्रिया राबवून करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मागील वर्षी साईबाबा एंटरटेनमेंट संस्थेने यात्रा काळात 1,80,00,000 रुपयांना येथील जागा मागितली होती, मात्र समितीने दिली नाही. यावर्षी ही मागणी केली, पण यंदाही ही जागा इतरांना दिली असल्याचे समितीने सांगितले. कुणाला दिली हे सांगितले नाही. नोव्हेंबर पासून आम्ही या संदर्भात मागणी करत आहोत, परंतु टाळाटाळ केली जात आहे असा आरोप करत देवस्थानचा फायदा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, असे बद्रीनारायण नोगजा यांनी सांगितले. श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटीने यंदा लवकरात लवकर धर्मादाय उपायुक्त त्यांनी दिलेल्या आदेशानुसार लिलाव पद्धतीने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सर्व जागेचे वाटप करावे, अशी मागणीही यावेळी बद्रीनारायण नोगजा यांनी केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा आणि शासकीय सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या 23 ते 31 डिसेंबर या कालावधीतील सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सदर कालावधीमधील सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी निवडणूक विषय सर्व कामकाज सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या मतदार यादी शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांना 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवडणूक विषयक कामकाज करणाऱ्या सर्व विभागांची ऑनलाईन बैठक घेतली आणि मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी निवडणूक विषयक काम करणाऱ्या सर्व शासकीय विभाग तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपालिका, महानगरपालिकेतील सर्व निवडणूक विषयक कामकाजांसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना लागू आहे. महापालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्थाची निवडणूक अत्यंत आनंदात संपन्न झाली. निवडणुकीत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, आरोग्य निरीक्षक शिरसट, काकडे, लिपिक शिरशेट्टी, देशमुख यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. सोलापूर महापालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी पार पडली. 14 जागांसाठी 670 पैकी 620 जणांनी मतदान केले. दरम्यान या निवडणुकीत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, आरोग्य निरीक्षक शिरसट, काकडे, लिपिक शिरशेट्टी, देशमुख यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. परिवहन विभागातून लक्ष्मण बंडगर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. सोलापूर महापालिका वरिष्ठ श्रेणी सेवक सहकारी पतसंस्था संचालक मंडळ निवडणूक 2023-24 ते 2028-29 साठी शनिवारी मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पवार यांनी काम पाहिले. दरम्यान या पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण 670 मतदारांपैकी 620 जणांनी मतदान केले. एकूण 15 संचालकांपैकी परिवहन विभागातून लक्ष्मण बंडगर हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून नूतन विद्या मंदिरात इतर 14 जागांसाठी मतदान झाले. मतदान व मतमोजणी पार पडली. रात्री 7:45 सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष केला. विजयी उमेदवारांचा पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कोणत्याही पॅनलशिवाय खेळीमेळीत उत्साहाच्या वातावरणात निवडणूक पार पडली. मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसट यांच्यासह विजयी उमेदवारांनी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष साजरा केला. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने किसन जाधव यांना प्रदेशवर काम करण्याची संधी दिली असून त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशवर काम करण्याची संधी दिली असून त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शनिवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावून किसन जाधव यांना
प्रदेश उपाध्यक्ष निवडीचे पत्र दिले. निवडीबद्दल किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मनापासून धन्यवाद मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाची ताकद वाढवण्यासह अजित पवार यांचे हात बळकट करण्याचा विश्वास व्यक्त केला. चंद्रभागेतील अवैध वाळू उपसा तात्काळ थांबला नाही तर राज्यातील लाखो वारकऱ्यांसह जनआंदोलन करण्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळू उपशाविरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे. यावरून नुकतीच या संघटनेने पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली असून भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी याच खड्ड्यात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी कीर्तन व भजन केले. चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आला. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात हा प्रकार थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलन वाढत आहेत. तसतसा चंद्रभागेतील वाळू उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन केले असून जर हा वाळू उपसा थांबला नाही व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांची बडतर्फी झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरपूर ते घुमान रथ आणि सायकल यात्रेची पंढरीत मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 753वी जयंती, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव यांच्या 554व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर महाराष्ट्र ते श्री क्षेत्र घुमान पंजाब अशा सुमारे 2100 किलोमीटरच्या रथ आणि सायकल यात्रेचा समारोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाला. दरम्यान यात्रेचे हे दुसरे वर्ष होते. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या श्री क्षेत्र पंढरपूर या जन्मभूमीपासून ते तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र घुमान पंजाब या कर्मभूमीपर्यंत भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा, पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी घुमान, देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांच्या वतीने शांती, समता व बंधुता या संत विचारांचा व संत साहित्याचा प्रचार व प्रसार करत श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्याचा 1 महिन्याचा दौरा करून ही यात्रा शनिवारी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी परतली. पंढरपूर येथे संत नामदेव महाराज पादुकांची पूजा व अभिषेक माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक सिंह पाटणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यशश्री देवी पाटणकर या उभयंतांच्या हस्ते करण्यात आली. ही रथ व सायकल यात्रा शनिवार 23 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली. या यात्रेच्या समारोपाप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली महाराज जळगावकर, संभाजीराजे शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नामदेव महाराजांचे 17वे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, श्रीधर सरनाईक यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. घुमानला जाणार आहे. घुमानला आम्ही 8 दिवस होतो.
मग काय तर सारखं नामदेव महाराज दिले म्हणून. घ्या घ्या महाराज घ्या. हां प्रभाग 26 मध्ये राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. प्रभाग 26 मधील राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होती. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांनी अक्षता कलशावर मुक्त उधळण करत जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. श्रीराम अक्षता कलशाची आरती करून भक्तिभावाने मंदिर परिसरात ठेवण्यात आली. प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने भजन गीत सादर केले, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी प्रभाग 26च्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज खऱ्या अर्थाने आपल्या नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी येथून अक्षता कलशाचे आगमन होणे म्हणजे आमचे भाग्य आहे. तसेच 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून जसे आपण दिवाळी साजरी करतो त्याच धर्तीवर 22 जानेवारी 2024 रोजी सर्वांनी संध्याकाळी लख दिव्यांनी उजळून निघेल असा सण साजरा करावा असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मोती बने, सूर्यवंशी, संजय जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी कटारे, पार्वती आमणे, शैला सूर्यवंशी, दीपाली कुलकर्णी, शिंदे अक्का, रश्मी कुलकर्णी, अश्विनी आमणे, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. तसेच माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडाप्पा नगर, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार येथील नागरिकांनी भव्य सत्कार केला. पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सुमारे 500 वर्षापूर्वीपासून अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधण्यासाठी आपण पराकाष्ठा करत होतो. त्यासाठी कारसेवकांनी आपला मोर्चा पूर्ण अयोध्येमध्ये नेला. अनेक कारसेवक त्या यात्रेमध्ये सहभागी झाले आणि अनेकांनी आपली या कार्यासाठी आहुती दिली आणि या प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर व्हावं यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा लढा जात होता. त्या न्यायालयामध्ये पूर्वीचे जे वकील होते आज आहेत नाहीत तरी सुद्धा त्याचा वारसा त्या पुढील वकिलांनी घेऊन हा खटला अतिशय योग्य रीतीनं लढण्यात आला आणि या दरम्यानच्या काळामध्ये आपलं मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारनं त्या खटल्यासाठी अतिशय वेगवान अशी गतीनं हा खटला चालवला आणि आपल्याला हा आनंदाचा क्षण आज पाहायला मिळाला. तिथं न्यायालयानं आपल्याला 64 एकर जागा दिली आणि या 64 एकर जागेमध्ये भव्य असं आज राम मंदिर उभा राहिलेलं आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा, त्याचं प्रतिष्ठापना हे 22 जानेवारी 2023 रोजी अयोध्येमध्ये होत आहे. व्हॉट्सअपद्वारे अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी तरुणावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअपवरून ओळख झालेल्या मित्राने दोघांचे फोटो आई-वडिलांना दाखवतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर वारंवार दुष्कर्म केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका 17 वर्षाच्या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कौलगी याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी 12वी मध्ये शिकत असताना ती कोचिंग क्लासेसला जात होती. कोचिंग क्लासच्या बाहेर आरोपी सचिन हा अधूनमधून येत होता. एके दिवशी त्याने तिच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर हाय असा मेसेज केला. त्यावेळी त्याला तिने रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांचे व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू होऊन दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली. दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते. 2023 मध्ये सचिनने तिला फोन करून एका कॅफेमध्ये नेले. कॉफी पिल्यानंतर दोघांनी फोटो काढले. थोड्या दिवसांनी त्याने ते फोटो पीडितेच्या आई-वडिलांना दाखवतो अशी धमकी दिली. तिने त्याला भीतीपोटी ते फोटो घरच्यांना दाखवू नको असे सांगितले असता त्याने मी जे सांगेल ते ऐक अशी धमकी दिली. कॉलेज सुटल्यावर तो कॉलेजच्या गेटवर दुचाकी घेऊन आला. त्याने तिला कॅफे हाऊसमध्ये नेले व धमकी देऊन तिच्यावर दुष्कर्म केले.
त्यानंतर 7 ते 8 वेळा तिच्यावर दुष्कर्म केले. तो व्हिडिओ त्याने मोबाईलमध्ये काढला. ते फोटो आणि दोघांमधील शरीर संबंधांचा व्हिडिओ पीडितेच्या भावाने पाहिला तेव्हा तिने सर्व हकीकत सांगितली. आई वडिलांनी धीर करून आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर सराईत गुन्हेगार अभिजित बंडगरवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर हा मागील अनेक वर्षांपासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी क्रांतीनगर, आमराई, वाईचौक, हब्बू वस्ती, जुना देगाव नाका, न्यू लक्ष्मी चाळ, पावन गणपती, बल्लार चाळ, दमाणीनगर, शेटेवस्ती, देशमुख पाटील वस्ती, मरियाई चौक या परिसरात व्यापारी व सामान्य नागरिकांना दहशत भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत आला आहे. तो वर नमूद परिसरात घातक शस्त्रानेशी फिरून मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने मारहाण करणे, बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणे यासारखे गंभीर गुन्हे करत आहे. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर याने परिसरात दहशत व भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर याच्या विरुद्ध शहरातील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात एकूण 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2016 मध्ये 107 अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी त्यास MPDA अधिनियम 1981 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून शनिवारी रात्री स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. भरधाव येणाऱ्या कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने कोंडी येथील भाग्यश्री निवृत्ती कांबळे वय 17 हिचा जागीच मृत्यू झाला. ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय 19, आदित्य सुनील भोसले वय 14 हे 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सोलापूर विद्यापीठासमोर घडला. कोंडी येथून गांधीनाथा कॉलेज बाळीवेस सोलापूर येथे निघालेल्या रिक्षाला MH13 CT 9479 सोलापूर विद्यापीठाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्व्हिस रोडवर आपटली, त्यामुळे तिला दुखापत झाली. रिक्षातील ऐश्वर्या सोडगी अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य भोसले हा 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच भाग्यश्री कांबळे हिला मयत घोषित करण्यात आले. भाग्यश्रीच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद मिळाले. सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTAच्या सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद संपादन केले. सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत भारताच्या 7व्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने 2ऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा 6-4, 6-3 असा पराभव केला. हा सामना 1 तास 24 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस-तोड खेळ केला. चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या, त्यामुळे 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. सहजाने 10व्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये सहजाने आक्रमक खेळ केला. चौथ्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 5-2 अशी आघाडी घेतली. एकतेरिनाने सहजाची 7व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली, पण पुढच्याच गेमला सहजाने एकतेरिनाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेतील विजेत्या सहजा यमलापल्लीला
प्रिसिजन करंडक व 3,29,605 रुपये, तर उपविजेत्या एकतेरीना मकारोवा हिला करंडक व 1,29,881 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडचे यतीन शहा, ओएसएस मॉलचे डॉक्टर शंतनू गांधी व सिद्धार्थ गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दी फर्स्ट चर्चमध्ये आनंदाचे वातावरण. प्रभू येशूच्या स्वागतासाठी ख्रिस्ती बांधव झाले सज्ज. महसूल कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा आणि शासकीय सुट्ट्या रद्द. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मैदान परिसरातील जागा लिलाव प्रक्रिया राबवून द्यावी. धर्मादाय उपायुक्त यांचे सिद्धेश्वर देवस्थान समितीला आदेश. सराईत गुन्हेगार अभिजित बनगरवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर येरवड्यात झाली रवानगी. आणि सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिला विजेतेपद. $25,000 महिला टेनिस स्पर्धेची पारितोषिकाची ठरली मानकरी. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.